त्यांचा अमेरिका कॅनडा दौरा होता. टोरंटोला कार्यक्रम झाला, जवळपास दौरा संपला होता आणि 53व्या वर्षी मुकेश गेले. अमेरिकेत सुद्धा अतिशय त्यावेळेला दुःखाचं वातावरण झालं, शो तर रद्द झालाच, परंतु 53 वर्ष मुकेश यांनी जाण्यामुळं भारतीयांचं तर जास्त मोठं नुकसान झालं, पण देश संपूर्ण जगामध्ये नुकसान झालं. म्हणजे आज हा 50वा स्मृतिदिन या ठिकाणी सातारचे कलाकार साजरे करतात. 24 तारखेला सातारमध्ये हा कार्यक्रम झाला, मगाशी म्हटलं त्या पद्धतीतून. आज विशेषतः या कार्यक्रमाला वसेकर यांची 75वी नुकतीच झाली. या त्या कार्यक्रमाला 4ही सन्मानाध्यक्ष हजर होते: लक्ष्मीकांत देशमुख, भारत सासने, सदानंद मोरे, रवींद्र शोभणे. हे मोठे व्यक्तिमत्व आहे साहित्यामधले आहे आणि चित्रपटाची प्रचंड आवड. आणि दुसरे म्हणजे स्वप्नील पोरे, ते सुद्धा चित्रपट समीक्षक आहेत, केसरीचे उपसंपादक आहेत, वृत्तागारचे म्हणजे. तर तुम्ही सुद्धा कधी तुम्हाला असं काय वाटलं तरी त्यांच्याकडे सुद्धा लिखाण पाठवत जावा. या ठिकाणी प्रथमतः मी विनंती करतो माननीय पटवर्धन डॉक्टरांना, आपण या ठिकाणी माननीय मिलिंद गांधी यांचा सत्कार करावा. माननीय विलास साबळे यांना विनंती करतो, माननीय विश्वास वसेकर यांचा आपण सत्कार करावा. त्याचप्रमाणे आपण स्वप्नील पोरे यांचाही सत्कार करावा. सावळे सर. आणि रेवती पण या आकाशवाणीवर होत्या, रिटायर झाल्यात नुकत्याच. अतिशय त्यांनी पण तिथे स्टुडिओ चालू केलेला आहे सातारमध्ये. गाण्याची प्रचंड आवड आहे त्यांना. त्यांनी त्या मृणाल जैन यांचा सत्कार करावा असं विनंती करतो. महत्वाचे आता कलाकारांचे सत्कार राहिलेले आहेत. आपल्याला हा कार्यक्रम आवडला आणि कायम ही मंडळी येत राहणार आहेत. दर महिन्याला कार्यक्रम करावा अशी त्यांची इच्छा आहे आणि मृणाल जैन त्यांना सहकार्य करत आहेत. मी या ठिकाणी मान्य वसेकर यांना विनंती करतो की आपण साबळे सरांचा सत्कार करावा. स्वप्नील पोरे यांना विनंती करतो, आपण डॉक्टर पटवर्धन यांचा सत्कार करावा. डॉक्टर मिलिंद यांना विनंती करतो, आपण रेवती बंड यांचा सत्कार करावा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमासाठी साऊंडचं महत्वाचं काम करणारे शैलेशजी यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यांचा सत्कार या ठिकाणी करावा. त्याचबरोबर हा सुंदर कार्यक्रम रेकॉर्डिंग करण्यासाठी सातारहून आलेले शाहरुख आणि अतिशय ते गाणी म्हणतात आणि आवडीने सगळं रेकॉर्डिंग करतात, त्यांचा पण या ठिकाणी सत्कार होत आहे.